आज घरात होत्या नव्हत्या त्या सगळ्या भाज्या वापरल्या. तसंही मुलं भाज्या खायचा खूप कंटाळा करतात. वेगळं काहीतरी बनवून दिलं की मग पटकन फिनिश करतात. तर आज मी हे रोल्स बनवले आहे आणि मुलं पण हे रोल्स खूप आवडीने खातात. तर आजची ही रेसिपी बनवण्यासाठी मी ऑर्डर केला आहे ट्रायप्लेट टॉडलर सेट. तर मॉमसाठी तर हा खूप कन्व्हिनियंट आहे. हे कुकवेअर तुम्ही गॅसवर किंवा इंडक्शनवर सुद्धा वापरू शकता. ट्रॅव्हल फ्रेंडली आहे. जर्मन एस टेक्नॉलॉजी 100% सेफ विथ हेल्दी कुकिंग. न्यू पॅरेंट्ससाठी आणि बेबीच्या बर्थडेसाठी तर परफेक्ट गिफ्ट, कारण यावर आपल्याला बेबीचं नाव सुद्धा छान कस्टमाइज करून मिळतं. तर आता आपण इथे पाणी छान गरम करून घेऊ आणि पाणी गरम झालं की त्यात आपल्याला पालक टाकायची आहे आणि पालक छान शिजवून घ्यायची आहे. पालक छान शिजली की थंड होण्यासाठी एखाद्या प्लेटमध्ये काढून घेऊ. कढईत थोडंसं तेल टाकायचं. आवडीनुसार भाज्या टाकायच्या. भाज्या छान 2-3 मिनिटं परतून घ्यायच्या. त्यानंतर मी पनीरचे क्यूब सुद्धा टाकले आहे आणि पनीरचे क्यूब सुद्धा 2-3 मिनिटं आपण छान परतून घेऊ. त्यानंतर लाल तिखट, हळद, जिरा पावडर टाकायची. व्यवस्थित मिक्स करूया. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि इथे आपल्या भाज्या छान फ्राय झाल्या आहेत. तर थंड होण्यासाठी साईडला ठेवूया. इथे मी मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली मुगाची डाळ, पालक, कोथिंबीर, 2-3 लसणाच्या पाकळ्या, जिरे आणि आवडीनुसार हिरवी मिरची टाकली आहे. आता मिक्सरमध्ये फिरून स्मूथ बॅटर करायचं. बाउलमध्ये काढून घेऊया. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून लगेच आपण याचे अशा पद्धतीने डोसे तयार करून घेऊया आणि दोन्ही साईडनी अलटून पलटून भाजून घ्यायचं. त्यावर आपण थोडंसं टोमॅटो केचप टाकून व्यवस्थित स्प्रेड करून घेऊ आणि आपण ज्या भाज्या फ्राय करून घेतल्या ना, त्या आपल्याला अशा पद्धतीने या डोस्यावर टाकून छान हे रोल्स तयार करून घ्यायचे आहे. आणि बघू शकता मस्त आपले मुलांचे फेवरेट हेल्दी पालक रोल्स तयार आहेत. तर मुलांसाठी एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर हा टॉडलर सेट ऑर्डर करायचा असेल ना, तर मला कमेंट करा. लिंक तुम्हाला मिळून जाईल.